महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीत्राताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणच्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढल्या जात आहेत। इतिहासात हा पहिली वेळ आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका एकत्र होत आहेत आणि इतिहासात हे पहिल्यांदा असं होणार आहे की 17च्या 17 महायुतीचे असणारे उमेदवार हे जिंकून येतील। महायुतीचे सर्व त्या ठिकाणचे असणारे नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुनीत्राताई या सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्यामुळे हे सर्वच्या सर्व उमेदवार जिंकणं आणि प्रचंड बहुमताने जिंकतायत यात काही शंका नाही। परंतु नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असणाऱ्या 18 तारखेच्या निवडणुकीची त्या ठिकाणची असणाऱ्या मतदान केंद्र वाईज त्या ठिकाणची माहितीच्या असणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची सुनिश्चितता करणं हेही अत्यंत गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने आजची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महायुतीच्या नेत्यांनी या संदर्भातली पूर्वतयारी ही अगोदरच करून ठेवलेली असल्यामुळे बैठक अतिशय चांगली झाली आणि 22 तारखेला या निवडणुकीमध्ये 17च्या 17 महायुतीचे उमेदवार हे जिंकून येतील यात काही शंका हो। अमरावतीचा काँग्रेसचा उमेदवार हा घरी बसलेला आहे, प्रचार करत नाही। काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून तुमच्यावर आरोप केला जाते की तुम्ही त्याला हायजॅक केलं, मॅनेज केलं। खरं तर ही निवडणूक जी आहे त्या निवडणूक ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील असणाऱ्या नगरसेवक, त्या ठिकाणचे असणारे जिल्हा परिषद सदस्य, त्या ठिकाणच्या असणाऱ्या पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार असणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार हे अतिशय समंजस आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असे मतदार असतात। त्यामुळे कोणाला मतदान करावं हे सगळ्यांना कळत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वावरती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना सर्व बाजूने जे मतदार आहेत की जे लोकप्रतिनिधी आहेत ते पाठिंबा देताना दिसत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणचे उमेदवार यांना त्यांच्या या निवडणुकीमध्ये यश मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलंय, म्हणून बऱ्याच ठिकाणच्या उमेदवारांनी प्रचार थोडासा थांबवलेला दिसतोय। धन्यवाद। Like, share and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.